फ्लॅट हा 100% घ्यायचा आहे. 100% घ्यायचा 100% घ्यायचा आहे. मी पण घेणार. मी फ्लॅट घेण्याच्या अगेन्स्ट नाहीये, कधी घेण्याच्या अगेन्स्ट आहे. पैसे नसताना फ्लॅट घेणं हे मला पटत नाही. पैसे असताना फ्लॅट घेणं 100% घ्या. माझं एक म्हणणं असतं की EMI चं बर्डन घेतल्यावर डोक्यावर टांगती तलवार नाही पाहिजे की अनफॉर्सिन इव्हेंट मध्ये जॉब लॉस झाला तर EMI कुठून भरणार. आता मी एक एक्झाम्पल देतो की 2 करोड माझ्याकडे म्युच्युअल फंड्स आहेत. मी आज फ्लॅट घेतलाय ज्याचं 1 लाख रुपये EMI भरतो. मी फ्लॅट घेतला, टकाटक इंटिरियर केलं, लोकांनी मला बूस्ट केलं आणि 3 महिने माझा जॉब केला. आता 1 लाख भरायचे कुठून? पण मला 2 करोडचे म्युच्युअल फंड SWP ऑप्शन मधनं मला 1,40,000 पेन्शन येईल, जे लाईफ टाईम येईल. मी स्वतः अजूनही भाड्याच्या घरात राहतो. ज्या घरात मी आता रेंटने राहतो, जी किंमत 3.5 करोड आहे, त्या घराला मी 60,000 रुपये रेंट देतो. तुला मी मजा सांगतो, मी रेंटवर राहिलो, माझे राहिले 2.5 लाख रुपये. या 2.5 लाखामध्ये माझं पुण्याला ऑफिस झालं. मी आता आपण ज्या ऑफिसमध्ये आहोत त्या ऑफिसचा रेंट 50,000 आहे. माझं डोंबिवलीचं ऑफिस 50,000 रेंटवर आहे, जे एक्स्ट्रा आहे. मी ठाण्याला अजून एक ऑफिस घेतलंय, त्याची किंमत 1,30,000 आहे. 1,30,000 ठाणे, 50,000 पुणे, 50,000 डोंबिवली, म्हणजे 2,30,000 आहे. मी आज जर फ्लॅट घेतला असता 3 लाख EMI देऊन, ते शक्य झालं असतं एक्सपान्शन नसतं झालं. लेट्स अज्युम आज 3.5 करोडचा फ्लॅट आहे. मी माझ्याकडचे 1 करोड म्युच्युअल फंड्स विकले आणि मी 1 करोड डाऊन पेमेंट केलं. राहिले 2.5 करोड रुपये. 2.5 करोडचं मी लोन काढलं, आला मला 2 लाख EMI. हे सगळं न करता मी 1 रुपये जे डाऊन पेमेंट आहे तेच म्युच्युअल फंड्स मध्ये ठेवले तर ते 5-5.5 वर्षात साधारण 2 करोड होतात. 12% 2 लाख जो EMI भरणार होतो त्याच्यातनं 60,000 माझे जात आहेत. बरोबर आहे. माझे राहिले 1,40,000. आता 1,40,000 ची मी SIP केली, दरवर्षी 14,000 मी 10% वाढवली, तर 5 वर्षात माझे 1.4 करोड होतात. म्हणजे मी माझा डाऊन पेमेंट आणि EMI वाचवलं तर माझे 2.5 करोड असेच होत आहे 5 वर्षात. तर मग SIP असे ठेवायची किती दिवस, म्हणजे ते म्युच्युअल फंड ठेवायचे तरी किती दिवस? जसं तुम्ही मागच्या वेळेस खूप समजून सांगितलं की बाबा आपण फ्लॅट नाही घ्यायला पाहिजे, त्याऐवजी म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकायला पाहिजे. तर तुम्ही असं म्हणता की बाबा फ्लॅट नाही घ्यायला पाहिजे, तर फ्लॅट घ्यायचा कधी मग? कारण की आता प्रत्येकाला राहण्यासाठी घर लागतंच. आणि आता मी समजा जर एकाला सांगितलं की मी भाड्याच्या घरात राहतोय, त्याचं की बाबा अरे हा भाड्याच्या घरात राहतोय, तर मग तीच अमाऊंट XYZ अमाऊंट फ्लॅट घेण्यात का नाही टाकावी आम्ही? मी तुला हे एक्सप्लेन करण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की मी स्वतः अजूनही भाड्याच्या घरात राहतो. बरेच लोकांना माहित आहे नाही माहिती नाही, पण आय स्टील लिव्ह ऑन द इट. मी परवाच बाबांशी बोलत होतो. माझं जे घर आहे ठाण्याचं त्याची किंमत 3.5 करोड आहे. ओके. ज्या घरात मी आता रेंटने राहतो त्या घराला मी 60,000 रुपये रेंट देतो. 60,000 रुपये महिना म्हणजे वर्षाचे जर मी 7,20,000 रुपये देतो, म्हणजे रेंटल यील्ड साधारण 2 ते 2.25%. 1.5 वर्षापूर्वी मी जुलै 2023ला त्या घरात राहायला गेलो. बाबा मला म्हणत होते आपण ते घर बाय करून टाकू, आपली तर कॅपॅसिटी आहे. मी समजा त्याला बाय केलं असतं तर मला ना 3 ते 3.25 लाख रुपये EMI आला असता महिन्याचा. बरोबर. ओके. त्यावेळेला मी 55,000 रुपये भाडं भरतो, 55-56,000 रुपये, जे आता वाढून 60,000 रुपये झालंय. तुला मी मजा सांगतो, ते 3 लाख मी न घेता मी रेंटवर राहिलो, माझे राहिले 2.5 लाख रुपये. या 2.5 लाखामध्ये माझं पुण्याला ऑफिस झालं. मी आता आपण ज्या ऑफिसमध्ये आहोत त्या ऑफिसचा रेंट 50,000 आहे. माझं डोंबिवलीचं ऑफिस 50,000 रेंटवर आहे, जे एक्स्ट्रा आहे. मी ठाण्याला अजून एक ऑफिस घेतलंय जे माझ्या आयुष्यातलं ड्रीम ऑफिस आहे, त्याची किंमत 1,30,000 आहे. 1,30,000 ठाणे, 50,000 पुणे, 50,000 डोंबिवली, म्हणजे 2,30,000 आहे. मी आज जर फ्लॅट घेतला असता 3 लाख EMI देऊन, ते शक्य झालं असतं एक्सपान्शन नसतं झालं. दिस इज व्हॉट फायनान्शियल प्लॅनिंग इज ऑल अबाउट. त्या एजला ती रिस्क कुठे घ्यायची हे आपल्याला कळलं पाहिजे. मी परवाच बाबांना उदाहरण देत होतो की आपण 3 लाख जर ते EMI भरून घेतलं असतं तर आज राहुल कुलकर्णीचे जे एक्सपान्शन होते त्याला अडथळा आला असता. 26व्या वर्षी तू आज फ्लॅट घेशील, हाऊस वॉर्मिंग पार्टीला मित्रांना बोलवशील, मित्र म्हणतील वा आदित्य टॉक्सने काय फ्लॅट घेतलाय, युट्यूब चॅनल चालतंय. ऍट द एंड ऑफ द मंथ पैसे राहिले नाहीत तर मजा कशी करणार? आज मला एवढा बरं वाटतं की आम्ही आज डोंबिवलीमध्ये फक्त बिझनेस करायचो. माझं पुण्याला ऑफिस आहे, माझं ठाण्याला मोठं ऑफिस होत आहे. मी नाशिकचाही विचार करू शकतो. दिस इज बिकॉज माझ्यावर बर्डन नाहीये EMIचं की हे करायचंच आहे. दिस इज अन इम्पॉर्टंट डिसिजन जो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये घ्यायचा आहे. 5च वर्ष राहायचं आहे. 5 वर्षांनी तुमचे काय म्हणतात ना, एक बाउंड्री लाईन येते की जिथे पैसे साठलेले असतात
आपल्याला कळतं की डोंबिवलीत राहायचंय, ठाण्याला राहायचंय, पुण्यात राहायचंय का बँगलोरला राहायचंय, मग तुम्ही घ्या ना फ्लॅट, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं तुम्ही आता जेवढं सांगितलंय, आता तेच मागच्या रील मध्ये पण आपण केलं होतं, पण त्यात कमेंट्स आणि क्वेश्चन्स एक आले होते. त्यात माझा पण एक क्वेश्चन होता की जो आपण तुम्ही म्हणले तो 3 करोडचा फ्लॅट, पण आफ्टर ते EMI पे करून तो फ्लॅट शेवटी आपल्या नावावरच येणार ना, तेवढी ती प्रॉपर्टी 3 करोडची आपल्या नावावर म्हणजे असणार ना. त्याच्यात दोन गोष्टी आहेत. जेव्हा तू मित्रांमध्ये जातोस, सगळ्या मित्रांचे फ्लॅट आहेत, विजावी तुझा फ्लॅट नाहीये, खूप लो फिलिंग होतं. हो, मी गेल्या महिन्याभरात माझ्या शाळेतल्या 3 मित्रांच्या फ्लॅट्सचं हाऊस वॉर्मिंग पार्टीला, कोणाच्या सत्यनारायणच्या पूजेला गेलो. त्या फ्लॅट मधनं बाहेर आलं ना की असं वाटायचं की आज बस चला आता घेऊन टाकू फ्लॅट, जाऊ दे खड्ड्यात सगळ्या गोष्टी. पण जेव्हा आपण वेळ देतो स्वतःला, तेव्हा कळतं की वी आर इन अ मच बेटर प्लेस. सगळ्यांनी 3-3.5 करोडचेच फ्लॅट घेतलेत, सगळेजण 2.5-3 लाख रुपये EMI घेत आहेत, पण कंटिन्युअस त्यांच्या डोक्यावर बर्डन आहे की जर माझा जॉब लॉस झाला तर करायचं काय. हो, तो एक पॉइंट आहे. कारण त्यांच्याकडे जो म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ होता तो त्यांनी विकला आणि डाऊन पेमेंट केलं आणि उरलेल्याचं लोन काढलंय. सो कुशन नाहीये, त्यामुळे कंटिन्युअस टांगती तलवार आहे. बरं, आता मी आहे 36 वयाचा, म्हणजे 40 जशी येते तसं असं वाटतं की यार थोडं स्लो डाऊन झालं पाहिजे. बरोबर. मग त्यावेळेला जर माझ्या टांगती तलवार आहे तर तुम्ही अग्रेसिव्ह डिसिजन कसं घेणार. मी आज अग्रेसिव्ह डिसिजन का घेऊ शकतोय, कारण टांगती तलवार नाहीये. मला उद्या वाटलं मला 1,30,000चं ऑफिस नाही परवडत आहे, मी सांगू शकतो ना नाही परवडत आहे, मी दुसरीकडे जाईल. EMI तुला भरायचाच आहे का डेटला, हा मेंटल सॅटिस्फॅक्शनचा भाग आहे. आणि मी माझ्या बायकोला पण पटत नव्हतं हे, पण आज तीच म्हणते बॉस दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. आणि पैसे आले ना, पैसे आले की ती पण आता जगते लाईफ. ते जगणं इज इम्पॉर्टंट. कारण आता म्हणजे तुम्ही असं म्हणता की बाबा EMI आपल्याला भरावंच लागेल, बरोबर. तर ते त्याच्याऐवजी म्युच्युअल फंड मध्ये टाकलं पाहिजे. म्युच्युअल कॅल्क्युलेशन सांगू का मी सगळं? सांगू सगळं कॅल्क्युलेशन. लेट्स अज्युम मी का नाही, मी रेंटवर राहायचं नाही, विजावी फ्लॅटवर राहायचं, हे मी सांगतो. आज 3.5 करोडचा फ्लॅट आहे, ओके. मी माझ्याकडचे 1 करोड म्युच्युअल फंड्स विकले आणि मी 1 करोड डाऊन पेमेंट केलं. अच्छा. राहिले 2.5 करोड रुपये, बरोबर आहे. 3.5 करोड मधलं मी 1 लाख डाऊन पेमेंट केलं, राहिले 2.5 करोड. 2.5 करोडचं मी लोन काढलं, आला मला 2 लाख EMI, ओके. आता हे 2 लाख EMI माझ्या खिशातनं जाणार आहे, त्याच्याऐवजी मी 60,000ची SIP करतो, 60,000चा मी रेंट भरतो. आता हे सगळं न करता मी 1 लाख रुपये जे डाऊन पेमेंट आहे तेच म्युच्युअल फंड्स मध्ये ठेवले तर ते 5-5.5 वर्षात साधारण 2 करोड होतात 12%. ओके. 2 लाख जो EMI भरणार होतो त्याच्यातनं 60,000 माझे जात आहेत, बरोबर आहे. माझे राहिले 1,40,000. आता 1,40,000ची मी SIP केली, दरवर्षी 14,000 मी 10% वाढवली, तर 5 वर्षात माझे 1.4 करोड होतात. म्हणजे मी माझा डाऊन पेमेंट आणि EMI वाचवलं तर माझे 2.5 करोड असेच होत आहेत 5 वर्षात. आता तू मला सांग, 3.5 करोडचा फ्लॅट 5 वर्षात किती होईल? 4 करोड, 4.5 करोड. चल डोक्यानं पाणी 5 करोड माझ्याकडे पैसे असतील ना. बरं, दुसरी गोष्ट काय, आज मी समजा 3 लाख रुपये कमवतोय, तर मी 5 वर्षात 4-4.5 लाख तर कमवेन. सो इन्कम पण वाढलं, पैसे पण वाढले, लोकॅलिटी पण मला आवडली की नाही हे पण ऍसेस झालं, आणि या 3-4 वर्षात माझी इन्व्हेस्टमेंट वाढली. और क्या चाहिए लाईफ में, दिस इज इम्पॉर्टंट. म्हणून तुला पण सांगतो SIP वाढव. अजून एक, मी लास्ट टाइमला पण एक पॉडकास्ट केला होता दुसऱ्या मैसाना बरोबर, तर ते म्हणले की ठीक आहे आपल्याकडे पैसे असतील तर फ्लॅट घेतला पाहिजे. नाही समजा आपल्याकडे पैसे असतील नंतर तुम्ही जसं म्हणले, पण आफ्टर 10 years आपल्याकडे समजा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे, पैसे पण आहेत, पण जो फ्लॅट आपल्याला आता पाहिजे तो फ्लॅट त्यावेळेस 10 वर्षानंतर भेटला नाही तर असं 100% होऊ शकतं की फ्लॅट मिळाला नाही. ओके, लेट्स अज्युम असं मला खूप लोक म्हणतात, पण त्या लोकॅलिटीमध्ये फ्लॅट्स मिळालेच नाही. तू आज पुण्यात राहतो, एकच बिल्डिंग चांगली आहे का? दुसरी गोष्ट, आज तुझ्याकडे 10 लाख रुपये आहेत तर तू 50 लाखाचा फ्लॅट बघतोस, बरोबर. कारण आपण आपल्या अवकातीनुसार बघतो. जेव्हा 1 करोड असेल तेव्हा तू 2.5 करोडचा फ्लॅट बघतोस, जेव्हा तुझ्याकडे 2 करोड आहे तू 4 करोडचा फ्लॅट बघतो. जेव्हा 4 करोडचा फ्लॅट बघतो ना तेव्हा सप्लाय कमी असतो पण लोक घेणारी पण कमी असतात. बॉटमला ना खूप सप्लाय आहे, वरती सप्लाय नाही आहे. प्रीमियम इज ऑलवेज प्रीमियम. 10 वर्षांनीच फ्लॅट घ्यायचं. पटलं तुला?
मला पटलं. आता ऑडियन्सला तुम्ही सांगा कमेंट्स करून तुम्हाला पटले का नाही, कारण जनरल मला तर पटले. जसं त्यांनी तो पॉईंट मेन्शन केला की बाबा आफ्टर 10 years तो लेवल आपण म्हणू शकतो. आता जी लेवल आहे, समजा आता XY 50 लाखची प्रॉपर्टी आहे, त्यापेक्षा नंतर 5 करोडची प्रॉपर्टी घेणं चांगलं राहील. 100% सिंपल आहे ना. 94 साली 10-15 वर्षापूर्वी मारुती झेन जाम चालायची. हो, आज कुणी घेतं का झेन? तो सेकंड हँड मोठी गाडी घेईल, पण तो तीच गाडी नाही घेणार का? कारण अवकात वाढत चालली लोकांची, स्पेंडिंग पॉवर पण वाढत चालली. यू हॅव टू सेव्ह. 5-10 वर्ष थांबा, प्रीमियम घ्या. प्रीमियम इज प्रीमियम ऑलवेज. मी जेव्हा ठाण्याला रेंटवर शिफ्ट झालो तेव्हा बायकोला म्हणलं तू बोट ठेव, तो फ्लॅट आपण रेंटवर घेऊ. वन ऑफ द बेस्ट लोकॅलिटीज, बेस्ट टाउनशिप, 11 मजल्यावर फ्लॅट आहे, सगळं बेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, लोक रेंटवर राहतात तर रेंटवर राहणं असं दिसतं त्यांच्या राहणीमानावर. मी तो फ्लॅट एवढा चांगला फर्निश केलाय की तो फ्लॅट ओन्डच वाटतो. म्हणजे आज हे ऑफिस आहे, हे रेंटेड आहे, पण तुला कळलं नाही हे रेंटेड आहे. पण तसं फर्निश केलेलं आहे. तुम्ही राहा ना चांगलं. गाडी घेतल्यावर कसं टकाटक म्युझिक सिस्टीम वगैरे लावता, लेदर सीट्स वगैरे लावता, फील आला पाहिजे ना, असं घराला पण फील आला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. आता खरंच तो पॉईंट पटत असेल बऱ्याच लोकांना. तुम्ही जसं म्हटलं टार्गेट अचीव्ह व्हायला पाहिजे, ते टार्गेट ठरवायचं कसं? म्हणजे आपलं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं राईट टार्गेट. ते टार्गेट तुमच्या हिशोबाने म्हणजे कसं आपण 2 टार्गेट्स घेऊया आता. ओके, एक आहे माझं वय 35 आहे, मला 45th इयरला रिटायर व्हायचं आहे. ओके, सो रिटायर म्हणजे मी सगळं कामधंदा बसून घरी नाही राहणार आहे, बट एक आपण म्हणतो ना की एक पॅसिव्ह इन्कम आलं पाहिजे. ओके, माझी अशी अपेक्षा आहे की आज मला जे 1 लाख रुपये मिळत आहेत तसेच त्यावेळेला जर इन्फ्लेशन ऍडजस्ट केलं तर मला 2 लाख रुपये महिन्याला आले पाहिजे. बरोबर आहे. इथून 10 वर्ष पुढे 2 लाख रुपये महिना म्हणजे मला म्युच्युअल फंड्स मध्ये साधारण 3 करोड पाहिजे. 3 करोड करण्यासाठी मला आजपासून 1 लाखाची SIP करायची. आता ज्या दिवशी 3 करोड पोचेल, माझा टार्गेट अचीव्ह झालाय, मला 2 लाख रुपये महिना पेन्शन होऊ शकतो. दिस इज फर्स्ट टार्गेट अचीव्ह. आता त्याच्यातनं मी रिडीम नाही करणार आहे, पण माझा गोल मी अचीव्ह केलाय. पण असं होऊ शकतं ना, काही महिन्यात मला 1 लाख नाही जमले भरायला, बरोबर, काही महिन्यात माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे आले, मी एक्स्ट्रा टाकले पैसे. सो असं बरेच लोकांचं होतं की 10 वर्षाचा गोल 7 वर्षाचा अचीव्ह होतो. बरोबर, मी लोकांना म्हणतो बिंदास रिटायरमेंट घ्या किंवा पैसे खर्च करायला सुरुवात करा. टार्गेट तर अचीव्ह झालंय, पैसाचा उपभोग घेणं पण इम्पॉर्टंट आहे. तो एक मेन पॉइंट. येस. दुसरं आहे की शॉर्ट टर्म नीड आहे माझी. 6-7 वर्षात मला घर घ्यायचंच आहे, कारण आयुष्यभर रेंटवर राहिलेलो आहे किंवा गावाकडे राहिलोय, पण आता मला शहरात शिफ्ट व्हायचंय. त्यासाठी डाऊन पेमेंट करायचंय. लेट्स अज्युम 2024 आहे डिसेंबर, 2029 डिसेंबरला मला 50 लाख रुपये डाऊन पेमेंट करायचंय घरासाठी. मी आज 50,000ची SIP केली, दरवर्षी 5,000ने वाढवली, तर 5 वर्षात माझे 50 लाख रुपये होतात. ज्या दिवशी 50 लाख होतील मी रिडीम करणार आहे, मी डाऊन पेमेंट घेऊन मी घर घेणार आहे. दिस इज सेकंड एक्झाम्पल ऑफ गोल अचीव्हमेंट. ह्याच्यात ना मनाला पण सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी अचीव्ह केलंय आणि मी घर घेतलंय. लोकांचा 99% मी याचं घर बघून आलो, बायको म्हणाली चला आज घर घेऊन टाकावं, मी घर घेऊन टाकलं. इम्पल्सिव्ह डिसिजन. मी XUV घेतली, माझ्या 2-3 मित्रांनी XUV घेतली. दिस इज इम्पल्सिव्ह डिसिजन. असं नाही झालं पाहिजे. तुम्ही अचीव्ह करा आणि मग घ्या. एगो पण सांगतो ना तुम्हाला, आदित्य दुव्यार काय काम केलंयस, जबरदस्त. दिस इज फायनान्शियल प्लॅन. आता जसं तुम्ही बोलताना म्हणले की बाबा मी माझं टार्गेट असं असं सेट करू शकतो, एक्झाम्पल सांगितलं, त्यात तुम्ही सांगितलं समजा मी आता पुढच्या वेळेस फ्लॅट घेणार, तो एक टार्गेट. तर तुम्ही आताच म्हणले की बाबा फ्लॅट घेणार, मग ते फ्लॅट जसं आधी तुम्ही सांगितलं की फ्लॅट घेऊ नका, मग फ्लॅट समजा आता घ्यायचं कधी, मग हे मेन प्रश्न आहे. कारण की स्वतःचं घर करावं कधी. फ्लॅट हा 100% घ्यायचा आहे. 100% घ्यायचा, 100% घ्यायचा. मी पण घेणार. मी फ्लॅट घेण्याच्या अगेन्स्ट नाहीये, कधी घेण्याच्या अगेन्स्ट आहे. अच्छा, पैसे नसताना फ्लॅट घेणं हे मला पटत नाही. पैसे असताना फ्लॅट घेणं 100% घ्या. काही लोक असे येतात की ज्यांच्याकडे सेव्हिंग करून डाऊन पेमेंट आणि EMI साठी पैसे असतात. मी त्यांना पहिल्या मीटिंग मध्ये सांगतो बिंदास जाऊन फ्लॅट घ्या. तसं मी पर्सनली एक एम ठेवलाय की 7 ते 8 करोडचा पोर्टफोलिओ झाला की फ्लॅट घ्यायचा.
किंवा इथून 5 वर्षाने फ्लॅट घ्यायचा. काय होतं, माझ्याकडे 50 लाख रुपये, त्यातले मी 40 लाख रुपये दिले तर माझ्याकडे राहत नाहीत ना पैसे. त्याच्याच ऐवजी माझे 2 करोड झाले, मी 40-50 लाख रुपये दिले तरी माझे 1.5 करोड राहतात. माझं एक म्हणणं असतं की EMI चं बर्डन घेतल्यावर डोक्यावर टांगती तलवार नाही पाहिजे की अनफॉर्सिन इव्हेंट मध्ये जॉब लॉस झाला तर EMI कुठून भरणार. दॅट इज माय मेन पॉइंट. सिंपल म्हणजे फ्लॅट घ्यायचा. तुम्ही फ्लॅट घ्यायच्या अगेन्स्ट नाहीये, फक्त कधी फ्लॅट घ्यायचं याच्यावर. आता मी एक एक्झाम्पल देतो की 2 करोड माझ्याकडे म्युच्युअल फंड्स आहेत. ओके, मी आज फ्लॅट घेतलाय ज्याचं 1 लाख रुपये EMI भरतोय. मी फ्लॅट घेतला, टकाटक इंटिरियर केलं, लोकांनी मला बूस्ट केलं आणि 3 महिने माझा जॉब केला. आता 1 लाख भरायचे कुठून? पण मला 2 करोडचे म्युच्युअल फंड्स SWP ऑप्शन मधनं मला 1,40,000 पेन्शन येईल, जे लाईफ टाईम येईल. माझा EMI ऑफसेट झाला, मला टेन्शन आहे आता घराचं, मी सुखात घरी राहू शकतो. नाही तर मग घर पण खायला उठतं. तसं नाही झालं पाहिजे. निखिल कामतनी पण त्याचं पण असं सेम म्हणणं होतं, तेव्हा फ्लॅट घेऊ नका, त्याऐवजी इन्व्हेस्टमेंट करा. त्यांनी पण आता फ्लॅट घेतला होता. तुम्ही जसं आता म्हणले कधी फ्लॅट घ्यायचा, तो पॉइंट पण त्यांनी आपल्या केला असावा. 100. त्याची आज वर्थ किती आहे? तो 35,000 करोडचा मालक आहे. हो. अरे लोक त्याला म्हणतात तू का फ्लॅट घेतला? मी तर म्हणतो त्यांनी आधीच फ्लॅट घ्यायला पाहिजे होता. आपल्यासारखी लोक जी मध्यमवर्गीय थोडा वरतीचा विचार करतायत त्यांनी फ्लॅट नाही घेतला पाहिजे. की तुम्ही आपण नेहमी लहानपणापासून बघितलंय की हा खूप श्रीमंत आहे, याच्याकडे केवढा पैसा आहे. लोक आपल्याला कधी म्हणतील असं की आदित्य तू केवढा श्रीमंत आहेस, काय यार मस्त ती लाईफस्टाईल आहे. पण श्रीमंत पण आहे, माझ्याकडे फ्लॅट पण आहे, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट्स पण आहे, मला टेन्शन नाहीये की घर कसं चालणार आहे. दॅट इज लाईफ. येस. तू आता 15 दिवस फिरायला गेलास लडाखला, ते पैशाचं नियोजन करून गेलास ना आधी, की आलं मला मनात आणि गेलास, नियोजन केलंस, आलं मनात गेलास तर तू फायनान्शियली फ्री आहेस. 2 ऍस्पेक्ट्स. दिस इज लाईफ. तुम्हाला करायचं.